हदगाव येथील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना भाजपचे 9 तर काँग्रेसचे 9 असे दोन्ही पक्षाचे सारखेच संख्याबळ सारखेच होते। ही निवडणूक दिनांक 22 डिसेंबर रोजी पार पडली व लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 डिसेंबर रोजी निकाल घोषित करण्यात आला। तेव्हा शिवसेनेचे 8 तर भाजपचा 1 तर काँग्रेसचे 8 उमेदवार तर 1 गंगाधर पाटील जाभेकर समर्थक 1 असे संख्याबळ होते। अनेक दिवसापासून उत्सुकता असलेल्या या निवडणुकीकडे सर्व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते। आज दिनांक 10 जानेवारी 2019 रोजी सभापती व उपसभापती पदाची निवड करण्यात आली। आत्ताच हाती आलेल्या माहितीप्रमाणे दोन्ही परस्पर विरोधी पक्षाचे संख्याबळ सारखेच असल्यामुळे निवडणूक निर्वाचन अधिकारी यांनी ईश्वर चिठ्ठीद्वारे निवडणुकी प्रक्रिया पार पाडून यामध्ये काँग्रेसचा पराभव होऊन शिवसेना भाजप विजयी होऊन शिवसेनेचे श्यामराव चव्हाण सभापतीपदी तर उपसभापतीपदी भाजपचे विशाल परभणकर विराजमान झाले। त्यांच्या निवडीमुळे शिवसेना आमदार नागेश आष्टीकर, जिल्हा प्रमुख बाबूराव कदम या प्रमुख नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून एकच जल्लोष केला। 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी शुभम तुपकरी, नांदेड। ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राइब करा।